नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे अस्थमा म्हणजे दमा. आपण या दमा या आजारावर आज चर्चा करणार आहोत. तर हा श्वसन संस्थेशी निगडीत असा आजार आहे. तो संसर्गजन्य आजार नाही. तो लहान मुलांना आणि वृद्ध लोकांना जास्त प्रमाणात त्रास देतो. तर दमा म्हणजे श्वसन नलिकेच्या आतील भागामध्ये सूज येणे आणि भरपूर प्रमाणामध्ये कफ, त्याला म्युकस म्हणलं जातं, ते भरपूर प्रमाणामध्ये तयार होतात आणि त्यामुळे श्वसन घेण्यास आणि श्वास बाहेर सोडण्यामध्ये भरपूर प्रमाणात त्रास होतो. या स्थितीला दमा असे म्हणले जाते. तर याची लक्षणे काय आहेत? तर श्वास घेण्यात आणि श्वास सोडण्यामध्ये भरपूर प्रमाणात रुग्णाला त्रास होतो. त्यानंतर खोकला, विशेषतः रात्री आणि पहाटेच्याला खोकल्याचं प्रमाण जास्त होते. धाप लागण्याचे प्रमाण पहाटेच्याला किंवा मध्यरात्री जास्त प्रमाणामध्ये त्याचा त्रास होतो. त्यानंतर श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, घरघर आवाज येतो, सुई सुई असा आवाज येतो. त्यानंतर छातीमध्ये घट्टपणा जाणवला जातो. छातीवर काहीतरी मोठा असा भार ठेवल्यासारखं वाटतं. त्यानंतर घाबरल्यासारखं वाटतं. काही काहींना उलटीचं प्रमाण वाढतं भरपूर प्रमाणात. अतिसार म्हणजे पोटाचा त्रास जाणवतो. त्यानंतर शिंका, सर्दी, पडसे असे ॲलर्जीचे प्रमाण वाढले जाते. तर हे जी कारणे काय आहेत? मूळ कारण म्हणजे ॲलर्जी आणि दुसरं कारण म्हणजे प्रतिकारशक्ती जर कमी असेल तर ॲलर्जी निर्माण होते. विशेष कुठल्या तर गोष्टीच्या संपर्कामध्ये आले, त्या रुग्णाला जे ॲलर्जी आहे, तर त्यावेळेस शिंका चालू होतात. त्यानंतर सर्दी होते, नाक तुंबले जाते, घशाचा त्रास होतो. तसंच इन्फेक्शन वाढून बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन ह्याला बळी पडले जातात आणि तेच इन्फेक्शन नंतर छातीमध्ये खालील भागामध्ये उतरून त्याचे श्वसन नलिकेला सूज येणे, त्यानंतर कफ भरपूर प्रमाणात तयार होणे आणि त्यामुळे दम जास्त लागणे, खोकला, चिरका जास्त दिवस टिकणे, हे लक्षण मूळ म्हणजे ॲलर्जीचे लक्षण आहे. तर हे लक्षण, ॲलर्जीचे लक्षण जर आपण पडताळून पाहिलं तर आपल्याला याच्यापासून लवकर बचाव होईल. तर दुसरी गोष्ट, आपण ज्या वातावरणामध्ये राहतो तिथं जर प्रदूषण भरपूर प्रमाणात असेल, धूर धुके, जर स्वच्छता नसेल, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या घराची स्वच्छता व्यवस्थित करणं गरजेचं आहे. स्वच्छ कपडे, आपले राहणीमान जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा आपल्याला हा ॲलर्जीचा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर जर अनुवंशिकता, आई वडिलांना जर कोणाला दम्याचा त्रास असेल तर त्याचे त्रास पुढच्या पिढीला पण होतो. त्यानंतर रासायनिक वायू, कारखाने ह्या भागामध्ये जर आपलं वास्तव्य जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला श्वसन संस्थेचे आजार वारंवार झाले की त्याचं रूपांतर शेवटी दमेमध्ये होतं. त्यानंतर आता उपचार बघा. तर उपचारामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले लाईफस्टाईल बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जिथे राहतो तिथे आसपासच्या 50 ते 60 किलोमीटर अंतरामध्ये जे फळं येतात किंवा धान्य येते तेच आपण आपल्या नित्य आहारामध्ये असणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट केलेले बाहेरच्या प्रदेशातले अन्न किंवा वेगवेगळे पदार्थ असतात, नवीन नवीन काय रेसिपी असतात, ते खाण्यामध्ये येऊ द्यायचं नाही, कारण की त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात. कारण की आपण बरेच सुधारण्याच्या नावाखाली बरेच गोष्टी आयात केल्या, त्याबरोबर बरेच आजार पण आपल्या आयात झालेले आहेत. त्यामुळं आपली प्रतिकार शक्ती त्यामुळं क्षीण होत गेलेली आहे आणि आपण बऱ्याच आजाराला बळी पडलेलो आहे. तर गव्याच्या लोकांनी नेहमी आहाराकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तर जास्तीत जास्त कच्च्या आहारावर लक्ष द्या. एक वेळ तुम्ही शिजवलेला भाजलेला आहार घ्या आणि 2 वेळेस जर कच्चा आहार घेतला तर तुमचं पोटाचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहील. आणि पोट जर व्यवस्थित असेल तर पोटा जर प्रॉब्लेम आपल्याला वारंवार होत असतील तर टॉक्सिक आपल्या बॉडीमध्ये साठवलं जाईल आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच ॲलर्जी निर्माण होऊ शकतील. त्यामुळं जर आपण पोटाचे आरोग्य जर व्यवस्थित ठेवले तर आपल्याला हा त्रास वारंवार होणार नाही. त्यासाठी आपण कच्चा आहार घ्या आणि एक वेळेस शिजवलेलं अन्न घेतलं तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित चांगला फरक पडेल. नंतर पाणी
योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. ताजी फळे, पालेभाज्या आपल्या भागामध्ये जे पिकतं तेच आपण घेतलं गरजेचं आहे. त्यानंतर प्राणायाम केला पाहिजे, योग साधना केली पाहिजे. त्यानंतर आपण आलं आणि लसूण याचा काढा जरी घेतला घरगुती उपाय म्हणून तरी सुद्धा आपल्याला फरक चांगला पडेल. त्यानंतर रोज संध्याकाळी झोपताना दूध आणि हळद जर मिक्स करून जर रोज अर्धा ग्लासमध्ये टाकून जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात फरक पडेल. त्यानंतर मोहरीचे तेल आणि भीमसेन कापड मिळतो, ते दोन्ही एकत्र करायचं, कोमट करायचं आणि ते छातीला आणि पाठीला जर रोज रात्री त्याला जर चोळलं तर सुद्धा आपल्याला छातीमधील कफ विरघळण्यासाठी मदत होईल आणि आपल्याला हा दम्याचा त्रास आणि ॲलर्जीचा त्रास कमी होईल. आणि आठवड्यातून एकदा पूर्ण अंगाला जर तेलाने मालिश जर ह्या केली तरी सुद्धा आपल्याला पोटाच्या समस्या आणि श्वसन संस्थेच्या समस्येला चांगल्या प्रकारे फरक पडेल. यानंतर तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. तर ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये जर आपल्याला जर त्रास चालू झाला, जर आपल्याला कफ येत असेल, बेडका येत असेल, हिरवट पिवळट कलरचा जर कफ चालू असेल तर आपल्याला अँटीबायोटिक घेणं गरजेचं आहे, ॲलर्जीची गोळ्या घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी ट्रीटमेंट शेअर करणार आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जर ती ट्रीटमेंट घेतली तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडेल. तरी मी सांगतो, तर ऑगमेंटिन 625 mg गोळी सकाळ संध्याकाळ घ्या. त्यानंतर आम्ब्रोडिल LS सायरप 10 मिली 3 वेळा घ्या. त्यानंतर टस्क्यू DX सिरप 10 मिली 3 वेळा घ्या. त्यानंतर बेटनेसॉल टॅबलेट सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर 3 वेळा घ्या. त्यानंतर लिओसेट M गोळी रोज रात्री त्याला झोपताना घेणं गरजेचं आहे जेवणानंतर. त्यानंतर इमर्जन्सीसाठी आपल्याला नेहमी एक इनहेलर सांगतो, तो नेहमी जवळ ठेवायचा. जर त्रास वाटला, श्वसनाचा दम लागण्यास त्रास वाटला तर तो एक स्प्रे आपण दिवसातनं 3 वेळा जर स्प्रे केला तरी आपल्याला दम्याचा त्रास होणार नाही. त्याचं नाव आहे फोराकॉर्ट इनहेलर. त्यानंतर जर आपल्याला इन्फेक्शन जास्त सिव्हिअर असेल तर डॉक्टरांसाठी सांगतो मी, जर मोनोसेप 1 ग्रॅम आणि डेरिफायलिन आणि डेक्झा असं 3 इंजेक्शन मिक्स करून असं 5 दिवस जर रुग्णाला दिलं तरी सुद्धा तातडीने चांगला आराम मिळेल. त्यानंतर जर आपल्याला जर जास्त इन्फेक्शन वाटत असेल तर टेस्ट करा, CBC करा, त्यामध्ये इओसिनोफिल काउंट बघा. जर इओसिनोफिल काउंट जर वाढला असेल तर त्यासाठी आपल्याला टॅबलेट DC फोर्ट टॅबलेट सकाळ संध्याकाळ असे 10 दिवस देणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने आपल्याजवळ नेबुलायझर असणे गरजेचे आहे. जर आपल्याला घरी दम्याचा पेशंट असेल तर नेबुलायझर मशीन घरी ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ 1-2 नेबुलायझरचे नाव सांगतो, ते जर मिक्स करून सकाळ संध्याकाळ घेतलं तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फरक पडेल. तर डिओलिन रेस्पुल्स आणि बुडेकॉर्ड रेस्पुल्स आणि 1 ml डेक्झा असं जर मिक्स करून तिने घेतलं तरी सुद्धा तुम्हाला जबरदस्त असा त्यांना फरक मिळून जाईल. छाती भरली असेल तर फास्टमध्ये कव्हर होऊन जाईल आणि दम्यापासून आपल्याला त्रास लवकरच कमी होऊन जाईल.